हे पण माझं आवडतंच आहे. हे एक औषध आहे, माझ्या मित्राने सांगितलेलं. छान निळसर आकाश झालेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज मी निवांत स्वयंपाक करत आहे कारण फोंडेचे आज उशिरा चाललेले आहेत ऑफिसला. कारण आज आमच्या सरांचं दुसरं मासिक आहे आणि जे मामा मासिक जेवायला येतात ते 11:30-12 दरम्यान येणार आहेत. फोंडेचे आता घरीच आहेत, म्हणजे दुपारपर्यंत घरी आहेत, काय घाई नाही जायची. पण मी आरामात स्वयंपाक बनवत आहे. तर जे मामा मासिक जेवायला येतात त्यांची चतुर्थी उपवास असतो, तर त्यांच्यासाठी मी खिचडी बनवणार आहे आणि राजगिरा वडी वेफर्स वगैरे मागवलेले आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचं काही जास्त हे नाहीये. आणि माझा घसा अजून व्यवस्थित नाही झाला, बोलायला आणखी त्रास होत आहे. म्हणलं ठीक आहे, हे असं चालू राहील, आपण आपलं काम करत राहायचं. तर माझं पहिलं काम आहे तुळशीपतीला जल अर्पण करणं, ते मी करून येते अगोदर. आज चांगलं ऊन पडलेलं आहे, छान निळसर आकाश झालेला आहे. फोंडेची देवपूजा करत आहेत आणि मी याच्या चंदन बटाट्याची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि बटाटे उडायला ठेवलेले आहेत. देवाला नैवेद्य दाखवत आहे. खूप स्वादिष्ट नैवेद्य आहे आज. आज आहे आजोबांची मासिका. खिचडी चतुर्थी असल्या कारणाने वरती का खाली ठेवा. सेकंड फेवरेट नाश्ता माझा खिचडी पोह्यानंतर. कुठली भाजी ऐकून पण मी देतो. रिच्युअल हे माझं ताट, मनीषचं ताट, आईचं ताट तुम्हाला आहे ना सारखंच वेगळं दिसेल.
आवाज आज काहीच निघत नाहीये. येऊ का? या या आज उशीर झाला ना. झाला विषय, काय करता? ठीक आहे या. हाफ डे. ए भांडी घास रे. अरे काल काय घरी आहे तर आयलं मत कर. मी आजारी असल्याने सगळे काम करते ना. मला सांग, मी घरी असले मत कर. पाहुणा कॅम्पला चाललाय. पाहुणा कॅम्प कॅम्पला कधी येणार? उद्या सकाळी 12 वाजता. ठीक आहे येऊ का? या. भाजी आली नाही सगळे. हा हो आणायची. पिशवी नाही आहे. पिशवी देते. तू आता काय करणार? भांडी घासायच्यात. त्याला सांग ना भांडी घासायला. सांगते मी. बाजारी बस त्याला सांग. त्याकडे घे करून. ठीक आहे त्याला हो. कॉफी बी करून दे. मी तर करतोय. ठीक आहे चल. या. माझा दादा आता झाडू मारतोय आणि आई इथं भांडी घासते. मी काहीच नाही करत. मी चाललो फिरायला. मी आता चाललोय. हो 100% जायचं नव्हतं बाळा. त्रास होईल अजून तुला. प्रिकॉशन घेऊन जातो. काय मी का ये विक्स की गोली वाली खांसी नहीं है, वो ये अलग टाइप की खांसी है. हा ना. हो जाती की नहीं चिपक इन्फेक्शन टाईप झालं आपल्याला. जबरदस्त अलग टाइप का वायरस है. खराब वायरस. बघू आता चला, काय विषय नाही. आता तरी गोळे खाऊन जातो. तब्येत बिघडून घेऊ नको म्हणजे झालं. हो. नाहीतर मला तुझी सेवा करावी लागेल. अरे माझी माय अब मेरी सेवा. रडू नको. माझी मैं माय तुम्हारी सेवा करती रहती हूँ. माझी माय रडू नको. काळजी घे. माझी घे. हो जाओ. आई आता पनीर बनवत आहे. मनीष नसल्याने हे सगळं पनीर मीच खाणार. ठीक आहे ना, प्रोटीन येते. मग केवढं आहे. जवळजवळ पावसाच्या वरती पनीर निघणार आहे. आई म्हणते पावसाच्या वर पनीर निघणार आहे. पनीर निघणार म्हणजे पनीर बनेल पडलं तसं. हो हा पनीर बनेल. आता याला इकडे बांधून ठेवते कटोरीमध्ये.
ह्याच्यावरून कळलं असेल तुम्हाला आई कुठली भाजी बनवते. पनीर मसाला टिक्का भाजी. पनीर मसाला. काल पनीर आज पनीर. दुधाची कमी नाही आपल्याकडं. आई तर चपात्या गरम करते दुपारच्या. खूप शिल्लक आहेत. आतासाठी मी आणि आईच जेवण करणार आहे. पप्पा उशीर झाला पप्पांनी यायला. मनीष तर गेला फिरायला. तिघच आहे आम्ही आज घरी. स्वादिष्ट भाजी. किती ग्रॅम होते ते? किती किलो? पावशरच्या वर पनीर आहे. आई अनफॉर्च्युनेटली आई फक्त करी खाऊ शकते. आईला प्रोटीन नाही चालत. तुम्ही पण या जेवायला. फोंडेजींचं 10:30 वाजता आगमन झालेलं आहे. ऑफिसला पाहुणे आला. 10:30 वाजता येतात घरी. 6:15. कुठे होता विचार मला. सांगा. मी नाही सांगणार. ठीक आहे, नका सांगू. हात पाय धुवून जेवण करा. बघा अशी बायको पाहिजे. उशीर झाला पहिले जेवण करा म्हणतो. कुठं उशीर झाला काय करत होता ऑफिसमध्ये एवढं काम असतं का विचारायला पाहिजे. पहिला खाना खालो हात मुधो की. पप्पा घरी आलेले आहेत. येता येता भाज्या आणल्या आहेत उद्यासाठी. हे आहे मशरूम. हे पण माझं आवडतंच आहे. हे आहे काय आहे? राजगिरा. हा हे राजगिरा आहे. हे माझं आवडतं नाहीये. बाकी हे पण नाहीये. जाऊन हे नाही आवडत. भोपळा नाही आवडत. पप्पांनी एक औषधी काय म्हणता येईल औषधी काय वनस्पती आणलं आहे. ह्याची पानं काय करायची? ही जी वनस्पती आहे ती आडुळसा आहे. कारण त्यांना खोकल्याचा त्रास होते. घसा बसलाय. मी आमचे मित्र सहकारी गोंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे मी आणतो. त्यांना धन्यवाद सांगा प्लीज. हा तिचा आवाज बसलाय ती धन्यवाद म्हणजे तुम्हाला. आणि हे एक औषध आहे माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं ते सुद्धा आणलेलं आहे. तर आज हे पण औषध खाणार आहे. हे सुद्धा औषध खाणार. हे चूर्ण आहे. दोघांचे खूप खूप धन्यवाद औषध सांगितल्याबद्दल. आईच्या वतीने आईच्या मैत्रिणीला आणि पप्पांच्या वतीने पप्पांच्या मित्रांना धन्यवाद अशी आई बोलत आहे. तरी आपण ब्लॉग मध्ये इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक सबस्क्राईब अँड कंटिन्यू वॉचिंग आवर चॅनल.